नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मंडळी आज आपण एक नाश्त्यासाठी रेसिपी बनवत आहोत. त्यासाठी इथे मी शेपूची भाजी जी मूग डाळ लावून बनवलेली होती, ती आदल्या रात्री बनवलेली होती. पण आता त्याचं उरलेल्या भाजीचं काय करायचं? एका ताटामध्ये उरलेली भाजी घेतली. त्यामध्ये 3 कप गव्हाचं पीठ टाकलं. अर्धी वाटी चण्याचं पीठ टाकलं. आता भाजीमध्ये तिखट, मीठ, हळद हे सर्व होतंच, तर त्याचा अनुसरूनच अजून थोडंसं वाढवलं. हळद, तिखट आणि मीठ. थोडंसं मोहनसाठी तेल टाकलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित पिठामध्ये भाजी पूर्ण मिक्स करून घेतली आणि आवश्यकतेनुसार थोडं-थोडं पाणी टाकून आपण एक कणिक मळून घ्यायची. सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आणि त्याचे छान पराठे लाटून घ्यायचे आणि एका साईडला आपण तवा गरम करून ठेवायचा. छान असे पराठे लाटून घ्यायचे आणि तेल किंवा तूप लावून छान शेकून घ्यायचे आणि हिरव्या चटणीबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर किंवा दहीबरोबर तुम्ही हे छान असे गरमागरम पराठे सर्वांना वाढू शकतात. तर तुम्ही सुद्धा असंच उरलेल्या भाजीचं काही बनवतात का रेसिपी? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर आजची रेसिपी एकदम सोपी आहे आणि गृहिणीचं ते कामच आहे, की शिल्लक काही जाऊ द्यायचं नाही. तर शिळ्या भाज्या, उरलेले अन्न वाया जाऊ न देता अशा पद्धतीने आपण पराठ्यांमध्ये वापरून ते सर्वजण छान असं एन्जॉय करून खाऊ शकता. असं नाही की नाक मुरडत की आपण शिळंच खातो आहे. तर असंच वेगवेगळ्या रेसिपीसोबत आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. ते अगदी फ्री आहे. सबस्क्रिप्शन केल्यानंतर बेल आयकॉन दिसते. ती बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायची. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलचं बटन सिलेक्ट केलं की सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहतं. आणि चॅनलला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून घ्या, शेअर करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.